Today we are here to discuss the topic heat, and it is a very simple topic. You have already learned some concepts related to heat in 8th standard, and therefore questions are asked here. That is, can you recall type of questions. म्हणजे आपल्याला can you recall type of questions इथे विचारलेले आहेत, जे आपण डिस्कस करणार आहोत. आणि अतिशय सिंपल क्वेश्चन्स असतील तरी त्यामध्ये सायंटिफिक कन्सेप्ट्स आहेत, त्यामुळे थोडेसे आपण त्याचे डिटेल्स इथे घेणार आहोत. अँड वी आर गोइंग टू प्रोसीड according to the points which are written on the blackboard. So let us first study about this difference in heat and temperature. So what is heat? My first question is, heat आपण कशाला म्हणणार आहोत? तर अगदी लहान वर्गात असल्यापासून आपण हे म्हणत आलेलो आहोत, heat is a form of energy, heat is a form of energy. तर heat it is a form of energy. म्हणजे हे लक्षात घेऊयात आपण, हीट ही एनर्जीचा एक फॉर्म आहे. अँड दिस एनर्जी इट इज ऑल्सो नोन ॲज थर्मल एनर्जी. म्हणजे ही जी एनर्जी आहे याला आपण थर्मल एनर्जी असं सुद्धा म्हणतो. आणि मग इथे प्रश्न निर्माण होतो की वाय डज एनी ऑब्जेक्ट और वाय डज मॅटर और एनी सबस्टन्स इट पॉसेस दिस थर्मल एनर्जी और हीट एनर्जी. मग ही थर्मल एनर्जी आहे ही काय आहे? It is the addition or it is the sum of the potential energy and kinetic energy which is possessed by matter. म्हणजे जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे आणि कायनेटिक एनर्जी आहे त्याची जी टोटल आहे त्याला आपण थर्मल एनर्जी म्हणतो किंवा त्याला आपण हीट एनर्जी असं म्हणतो. आणि मग ही जी टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे, टोटल कायनेटिक एनर्जी आहे, मग इथे प्रश्न आहे की पोटेन्शियल एनर्जी, why does any object, any matter it possess this potential energy. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी का आहे? म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या कन्सेप्टला समजून घ्यायचं आहे त्यावेळेस आपण त्याच्या रूट्स पर्यंत जाऊयात. मग लक्षात घ्या पोटेन्शियल एनर्जी का आहे. मग इथे आपल्याला काही इमेजेस आपण पाहत आहोत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अँड दीज आर वॉटर मॉलिक्युल्स. हे काय आहेत? वॉटर मॉलिक्युल्स आहेत. आणि लक्षात घ्या दीज वॉटर मॉलिक्युल्स दे आर बॉन्डेड टू इच अदर अँड दिस बॉन्ड इट इज शोन बाय डॉटेड लाईन. तर डॉटेड लाईननी हा जो बॉन्ड दाखवलेला आहे यालाच आपण काय म्हणतो? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, जे आपण स्टडी केलेलं आहे. आणि मग हे कुठेतरी रिवाइज करण्यासाठी आपण हे घेत आहोत, हे लक्षात घ्या. अँड दीज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन और दीज बॉन्ड्स मोर स्पेसिफिकली दे आर नोन ॲज हायड्रोजन बॉन्ड्स. हे हायड्रोजन बॉन्ड्स तुम्ही परत स्टडी करणार आहात. म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीच्या रूट्स पर्यंत जातो त्यावेळेस हे आपल्यासाठी हार्मफुल नाहीये, हे आपण एक लक्षात घेऊया की त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज मिळणार आहे आणि हे पुढे कुठेतरी येत असतं. आणि हे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे इट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्युल्स. अँड ड्यू टू दिस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन these water molecules they possess potential energy. आणि मग ही पोटेन्शियल एनर्जीला काहीतरी व्हॅल्यू आहे, कायनेटिक एनर्जीला काहीतरी व्हॅल्यू आहे. अँड देअरफॉर द सम ऑफ दिस पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी इट इज नोन ॲज हीट एनर्जी. त्यालाच आपण काय म्हणतो? हीट एनर्जी असं आपण म्हणतो किंवा थर्मल एनर्जी असं आपण म्हणतो. आणि मग ही जी थर्मल एनर्जी आहे, हाऊ डू वी मेजर दिस थर्मल एनर्जी? So this thermal energy, the unit of measurement of this thermal energy in MCAS system or the SI system, it is joule. म्हणजे कुठलीही क्वांटिटी ज्यावेळेस येते त्यावेळेस त्याचं मेजरमेंट हे येतं. जूल बद्दल आपण परत डिस्कस करणार आहोत, फक्त इथे लक्षात घ्या MCAS युनिट ऑफ हीट एनर्जी इट इज जूल अँड CGS युनिट ऑफ हीट एनर्जी इट इज कॅलरीज. आणि मग या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी जी आहे आणि कायनेटिक एनर्जी आहे त्याची टोटल करत असताना मग ही कायनेटिक एनर्जी जी आहे त्याचं थोडंसं आपण डिस्कशन करूयात. सो द कायनेटिक एनर्जी इट इज मॅक्झिमम इन गॅसेस. म्हणजे लक्षात घ्या, थोडंसं इमॅजिन केलं तरी लक्षात येईल की गॅसेस द पार्टिकल्स दे आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर रॅन्डमली अँड ॲट अ हाय स्पीड अँड देअरफॉर दीज हॅव अ हाय कायनेटिक एनर्जी. अँड दिस कायनेटिक एनर्जी and potential energy is sum of the kinetic energy and potential energy it is thermal energy or the heat energy. म्हणजे हे तुम्हाला समजण्यासाठी, कारण आपण हीट एनर्जीचं आपण इथे स्टडी करतोय, मग आपल्याला हे समजलंच पाहिजे ना हीट एनर्जी आपण कशाला म्हणायचंय.
नाहीतर मग सगळं चॅप्टर झालं आणि हीट एनर्जीच आपल्याला कळत नाहीये. तर आपल्याला पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की व्हॉट इज हीट एनर्जी, आणि मग हीट एनर्जी हे लक्षात आल्यानंतर व्हॉट इज टेम्परेचर, टेम्परेचर कशाला म्हणणार आहोत. सो द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ हीट इट इज कॉल्ड एज टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर व्हॉट इट गिव्स अस, इट गिव्स अस how hot the object is or how cold the object is. It is given by temperature, and this is the quantitative measurement of temperature. And the units, कुठलीही क्वांटिटी ज्यावेळेस येते फिजिकल सायन्स मध्ये त्यावेळेस हे लक्षात घ्यायचं, क्वांटिटी झाली की त्याचं मेजरमेंटचं युनिट येतं, आणि मग टेम्परेचरचं जे युनिट आहे ते डिग्री सेल्सिअस आहे किंवा डिग्री फॅरेनहाइट आहे किंवा केल्विन आहे. आणि एक गंमत लक्षात घ्या, ऑल दीज आर सायंटिस्ट, हे सगळे सायंटिस्टचे नेम्स आहेत. अँड these units, they are used to honor these great scientists, that is Celsius, Fahrenheit and Kelvin. आणि मग पुढे जे आहे ते हीटच्या काही प्रॉपर्टीज आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी की व्हॉट आर द मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर और हाऊ हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. तर त्याचे आपण डिटेल्स स्टडी करणारच आहोत. फक्त इथे लक्षात घ्या, द मोड्स ऑफ ट्रान्सफर of heat, there are 3 modes of transfer of heat. मग कोणते आहेत ते 3 modes? तर जे कंडक्शन आहे, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. तर हे आपण इथे इमेजेस मध्ये पण पाहत आहोत आणि अतिशय सिंपल आहे. इफ यू रिलेट ऑल दिस थिंग्स टू युअर डे टू डे लाईफ, यू विल फाइंड दॅट सायन्स इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे एक लक्षात घ्या, when one solid it gives heat to another solid, it is known as conduction. म्हणजे लक्षात घ्या, कंडक्शन ऑफ हीट इट टेक्स प्लेस इन सॉलिड्स, अँड कन्व्हेक्शन इट इज ऑब्झर्व इन अ डे टू डे लाईफ. कन्व्हेक्शन पण आपण रोज पाणी बॉईल करतो, वी आर बॉइलिंग मिल्क ऑल्सो, वी आर बॉइलिंग डिफरंट सबस्टन्सेस. अँड व्हॉट इज द मीडियम, व्हॉट इज द मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट ओव्हर हिअर. सो इट इज कन्व्हेक्शन इन लिक्विड्स. लिक्विड्स मध्ये असेल की कन्व्हेक्शन, अँड इन सॉलिड्स इट इज कंडक्शन. म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल्स आपण घेतले की एखादं सॉलिड आहे, आपण म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही म्हणजे किचन मध्ये जरी आपण काम करत असलो तर लक्षात घ्या की या ठिकाणी जर आपण पाहिलं की आपण एखादं युटेन्सिल, इफ वी हॅव केप्ट इट ऑन दी गॅस बर्नर अँड देर इज एनी स्पून इन दॅट युटेन्सिल विच वी हॅव प्लेस्ड, then the heat is conducted by this spoon also. म्हणजे एका सॉलिड कडनं दुसऱ्या सॉलिड कडे हीट एनर्जी जाते, दॅट इज ऑल्सो कंडक्शन. एका सॉलिड मध्ये एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे हीट जाते, दॅट इज ऑल्सो कंडक्शन. आणि लास्टली जे रेडिएशन आहे, तर जे बॉन फायरचे एक्झाम्पल आहे, बॉन फायर म्हणजे जे शेकोटी ज्याला म्हणतो आपण, हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू द गॅसियस मीडियम, हे आपल्याला सांगता येईल. आणि अजून जर आपल्याला एक्झाम्पल लक्षात घ्यायचंय, हे सिंपल एक्झाम्पल आहे which we are just observing in our day-to-day life, that is heat is radiated from the sun and it reaches the earth through vacuum. म्हणजे व्हॅक्यूम मधनं ही हीट आपल्यापर्यंत येते. म्हणजे असे अनेक एक्झाम्पल्स, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन, दे आर रिलेटेड टू दिस 3 कन्सेप्ट्स ऑफ हीट ट्रान्सफर. आता इथे लक्षात घ्यायचंय की कंडक्शन जे आहे ते सॉलिड्स मध्ये होतं, कन्व्हेक्शन जे आहे ते लिक्विड्स मध्ये होतं, अँड द रेडिएशन it takes place in gaseous medium or even if medium is not there. मीडियम नसेल तरी पण ते होतं. आणि त्याचे एक्झाम्पल्स जे बॉन फायर आणि रेडिएशन ऑफ द सन, हे पण आपण लक्षात घेऊयात. आणि मग हे टेम्परेचरचे युनिट्स, हीटचे युनिट्स, हे सगळं झाल्यानंतर आपण जो थर्ड पॉइंट आहे, तो थर्ड पॉइंट अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे, तो आपण आता डिस्कस करणार आहोत. आता इथे थर्ड पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत आणि हा जो थर्ड पॉइंट आहे, इट इज अ ग्राफ ऑफ टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस वर्सेस टाइम इन मिनिट्स. आणि तुम्हाला एक्सरसाइज मध्ये इथे क्वेश्चन आहे पहा की एक्सप्लेन द ग्राफ ऑफ टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस वर्सेस टाइम इन मिनिट्स. आणि मग तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. पण हे जे रीडिंग्स आहेत, हे जे रेकॉर्डिंग्स आहेत, ते एक्सपेरिमेंटल सेटअप यासाठी कोणत्या प्रकारे केलेलं आहे, कशा पद्धतीने हे रीडिंग्स आणि रेकॉर्डिंग्स केलेले आहेत, हे थोडंसं आपण पाहूयात. आणि मग आपण जे ऍक्च्युअल डिस्कशन आहे, वी विल बी गोइंग टू द ऍक्च्युअल डिस्कशन ऑफ दिस ग्राफ, दॅट इज ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम. आता यामध्ये एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये इथे एक डायग्राम आपल्याला पाहायला मिळते की ज्या डायग्राम मध्ये
काय दिसते आपल्याला या डायग्राम मध्ये? वी कॅन सी हिअर अ बीकर, आईस क्यूब्स दे आर प्लेस्ड इन द बीकर, थर्मोमीटर आहे त्या ठिकाणी इन्सर्ट केलेला, अँड द थर्मोमीटर इट इज अ डिग्री सेल्सियस थर्मोमीटर and it is used to record the temperature, that is the temperatures they are recorded at a regular interval of time. And here the time interval it is kept 1 minute, म्हणजे पर मिनिट हे जे रेकॉर्डिंग आहेत हे केलेले आहेत. आणि मग जे काही रेकॉर्डिंग झालेले आहेत त्याचा यूज करून हा ग्राफ जो आहे तो ग्राफ इथे म्हणजे प्लॉट केलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट की इथे एक खूप सायंटिफिक आहे, छोटीशी गोष्ट आहे पण खूप सायंटिफिकली इट इज इम्पॉर्टंट. तर ज्यावेळी आपण हे हिटिंग करतोय, हे आईस ज्यावेळेस मेल्ट होणार आहे, आपण याला हिटिंग करणार आहोत, द मिक्सचर इट शुड बी केप्ट स्टरिंग कॉन्स्टंटली, म्हणजे कॉन्स्टंटली त्याचं स्टरिंग होणं हे महत्वाचं आहे. आणि हे स्टरिंग होत असताना म्हणजे हे कशासाठी महत्वाचं आहे हे पण लक्षात घ्या, लगेच तुम्हाला समजेल. एवढं काही हे नाहीये सायंटिफिक, म्हणजे खूप काही अवघड नसतं. तर इथे जे स्टरिंग कशासाठी करायचंय, कारण आपण हीट देतोय त्यावेळेस जो बीकरचा लोअर पार्ट आहे तिथे जी हीट आहे ती जास्त आहे आणि अपर पार्ट मध्ये द हीट इज लेस सायंटिफिकल. आणि मग डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट इट इज नॉट युनिफॉर्म इफ वी आर नॉट स्टरिंग इट. म्हणजे स्टरिंग जर केलं तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट इट टेक्स प्लेस अँड देन द टेम्परेचर्स विच आर रेकॉर्डेड दे आर ॲक्युरेट. म्हणजे जर आपण स्टरिंग केलं नाही तर तो इनॲक्युरेट एक्सपेरिमेंट आहे, लक्षात घ्यायचं बरं. जर स्टरिंग केलं नाही या ठिकाणी तर तो एक्सपेरिमेंट कसा आहे, इनॲक्युरेट आहे. म्हणजे लहानशी गोष्ट आहे बट इट इज सायंटिफिकली इम्पॉर्टंट. म्हणजे सायन्स हे अतिशय म्हणजे डिटेल्स, सायन्स रिक्वायर्स डिटेल्स, हे लक्षात घ्या. आणि मग आपल्याला इथे हे स्टडी करायचंय की हा ग्राफ काय आहे. सो फॉर स्टडिंग अ ग्राफ काय वापरतो आपण, कुठली मेथड वापरतो ग्राफ स्टडी करण्यासाठी? काय करतो आपण, ग्राफ स्टडी करायचा असेल तर आपण रीडिंग करतो ना ग्राफचं. ग्राफचं आपण रीडिंग करतो मॅथ्स मध्ये की इथे किती पाऊस पडला, तिथे किती पाऊस पडला, असे ग्राफ आपण रीड केलेले आहेत ना, बार ग्राफ्स वगैरे. किंवा ह्या क्लासमध्ये किती मुलं आहेत, किती मुली आहेत, असे पण ग्राफ्स आपण रीड केलेले आहेत. मग मॅथ्स मध्ये जसं आपण रीडिंग करतोय तसंच इथे पण रीडिंग करायचंय, काहीच अवघड नाहीये. मग आता हा जो ग्राफ आहे, व्हॉट डज दिस ग्राफ रिप्रेझेंट, प्रश्न विचारूयात. हा ग्राफ काय रिप्रेझेंट करतो? सो दिस ग्राफ it represents a graph of temperature on y-axis. It is in degree Celsius versus time in on x-axis, and it is in minutes. Okay, हे या ग्राफ मध्ये आपल्याला दिसतंय. मग आता हा जो ग्राफ आहे इट इज अ लाईन ग्राफ, बट दिस लाईन ग्राफ इट इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. लाईन जरी असेल त्या ठिकाणी तरी तो असा स्ट्रेट लाईन ग्राफ नाहीये, हे लक्षात घ्या. इट इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. So which are these 3 parts in which this graph is divided? कोणते पार्ट्स आहेत? मग A to B आहे, then B to C and then C to D. म्हणजे हे पार्ट्स नीट लक्षात घ्या, असे प्रश्न विचारा आणि तुम्हाला हे ग्राफ स्टडी करणं, त्याचं एक्सप्लेनेशन देणं हे खूप सोपं होईल. मग आता फ्रॉम A to B if we visualize here that from A to B the time period it is 4 minutes. नीट पहा, तुमच्या लक्षात येईल की हा जो टाइम पिरियड आहे हा 4 मिनिट्सचा आहे. मग हा जो टाइम पिरियड आहे हा 4 मिनिट्सचा जो दिसत आहे इथे, इन दिस टाइम पिरियड द टेम्परेचर ऑफ दिस आईस अँड दिस वॉटर, that is ice, it is converted into water slowly, gradually, but the temperature it is not rising, it is remaining constant. हे जे टेम्परेचर आहे ह्या A to B या ज्या पार्ट मध्ये आहे, या रेंज मध्ये, या टाइम पिरियड मध्ये जे टेम्परेचर आहे it remains constant, that is 0 degree Celsius. Then why the temperature remains constant? We are going to discuss it further. पण हे जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे यालाच आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉइंट म्हणतो, हे लक्षात घ्या. कॉन्स्टंट टेम्परेचर विदिन A to B इट इज नोन ॲज मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. म्हणजे मेल्टिंग पॉइंट आहे तो आईसचा आहे. आणि मग आपण डिफाईन करूयात मेल्टिंग पॉइंट कशाला म्हणणार आहोत आपण. मग हा जो कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे 3 वेळा 4 वेळा मी म्हटले कॉन्स्टंट टेम्परेचर, हे लक्षात घ्या की द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच, कॉन्स्टंट शब्द जर नसेल तर मी 0 मार्क्स देत असते, हे लक्षात घ्या. कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट हा शब्द पाहिजे. कॉन्स्टंट नसेल तर ही जी डेफिनेशन आहे पूर्ण इनकरेक्ट आहे, लक्षात घ्या. द कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे कॉन्स्टंट हा वर्ड पाहिजे म्हणजे पाहिजेच. लक्षात येते का की कॉन्स्टंट या शब्दाला खूप महत्व आहे. द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच
ice, it is converted into water form after absorption of heat. It is known as melting point of ice. मग कुठल्या शब्दाला महत्व आहे परत एकदा मी रिपीट करते, कारण तुम्ही एखादा शब्द खूप महत्वाचा असतो, शिकवताना आपण सांगतो पण तुम्ही विसरून जाता परत. कुठल्या शब्दाला महत्व आहे? कॉन्स्टंट. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच ice it is converted into water by absorption of heat, it is known as this melting point of ice. आणि मग हे जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे इट इज स्लोली रेस्ड ॲज वी गो फ्रॉम बी टू सी. बी पासून सी पर्यंत, म्हणजे सी पर्यंत जसं आपण जातोय, वी आर मूव्हिंग अक्रॉस दिस लाईन, वी कॅन सी हिअर दॅट द टेम्परेचर इट स्लोली इन्क्रीजेस and after 22 minutes, म्हणजे तिथे बघा टाइम किती आहे, आफ्टर 22 minutes the temperature it remains constant again. म्हणजे परत तो सी पॉइंट आपल्याला मिळतो, सी पॉइंट इज अचीव्ड अँड देन सी टू डी दिस पार्ट इट इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. म्हणजे सी टू डी हा जो पार्ट आहे तो एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. Means in this temperature that is the in this range, within this range, that is from C to D, the temperature it remains constant, and you can visualize here that the temperature it is 100 degrees Celsius. म्हणजे टेम्परेचर किती आहे या पार्ट मध्ये? 100 डिग्री सेल्सिअस आहे. अशा पद्धतीने या ग्राफचा अभ्यास करा ना तुम्ही. खूप सिंपल आहे, एवढं काही त्याच्यामध्ये खूप तुम्हाला काही खूप अशी भाषा वगैरे काही खूप म्हणजे अशी हाय लेवलची भाषा वापरण्याची गरज नाहीये. म्हणजे फ्रॉम सी टू डी यू कॅन व्हेरी इझिली व्हिज्युअलाइज हिअर that the temperature in this range it is the temperature during this line, the line it represents a temperature of 100 degrees Celsius. म्हणजे ही जी लाईन आहे ही 100 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर रिप्रेझेंट करते. अँड व्हॉट इज दिस 100 डिग्री सेल्सिअस? विचारा स्वतःला, माहिती आपल्याला हे 100 डिग्री सेल्सिअस इट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. Then what is boiling point? How it is defined? Boiling point आपण कसं डिफाइन करणार आहोत? So boiling point it is defined as a temperature at which as a constant temperature, not temperature only. काय म्हणणार आहात तुम्ही? Boiling point it is a constant temperature, constant. Boiling point it is a constant temperature at which this water it is converted into its liquid form, into its vapor form. Water is converted into its vapor form by absorption of heat, and this is known as the boiling point of water, and it is 100 degrees Celsius. म्हणजे हे एकदा लक्षात आलं तुमच्या की कॉन्स्टंट टेम्परेचर आहे ते. And here once again let us see what is the definition of boiling point. So boiling point of water, it is the constant temperature at which water it is converted into its vapor form by absorption of heat. This is known as the boiling point of water. म्हणजे अशा पद्धतीने हे बॉइलिंग पॉइंट आहे आणि म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटरची डेफिनेशन आहे. आणि मग आपल्याला इथे परत एक क्वेश्चन आहे की मग हे जे टेम्परेचर रेंज जी आहे ए टू बी जी 0 आहे, नॉट रेंज ऍक्च्युली, हा जो टेम्परेचर आहे हे टेम्परेचर 0 डिग्री का राहिलं, किंवा सी टू डी हे टेम्परेचर का बरं 100 राहिलं? मग काय झालं यामध्ये? हीट ऍब्झॉर्ब झाली नाही का? मग इथे प्रश्न आहे की व्हॉट हॅपन्स इन दिस from this time period, first time period that is 0 to 4 or from 22 minutes the temperature it remains constant, that is 100 degrees Celsius. हे असं का होतंय? म्हणजे हा पुढचा प्रश्न आहे. मग असं का होतं? मग हे काय आहे तर इथे एक नवीन क्वांटिटी जी आहे ती नवीन क्वांटिटी येते आणि मग ती क्वांटिटी म्हणजे लेटंट हीट. मग लेटंट हीट म्हणजे काय आहे? लेटंट हा शब्द कुठून आलेला आहे तर लेटंट हा जो शब्द आहे हा शब्द लॅटिन भाषेतनं ओरिजिनेट झालेला आहे. हे लक्षात घ्या. लेटंट हा शब्दाला एक अर्थ आहे आणि लेटंट हा शब्द म्हणजे हिडन. लेटंट शब्दाचा अर्थ काय होतो? हिडन. म्हणजे ज्यावेळेस हे जे कन्व्हर्जन आहे, दिस ट्रान्सफॉर्मेशन इट टेक्स प्लेस व्हेनेवर आईस इट इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर, द हीट इट इज absorbed here, and this heat it is not indicated as a rise in temperature, but this heat which is absorbed
during this transformation of ice into water, it is taking place at a constant temperature. So whenever heat is absorbed at constant temperature for transformation of ice into water, this heat which is transformed at this constant temperature, it is used for some other purpose. म्हणजे दुसऱ्या काही कारणांसाठी ती यूज होते अँड देन फॉर व्हॉट पर्पज इट इज यूज. म्हणजे ही जी हीट आहे ही हीट कशासाठी यूज होते तर आधी पण आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचं आपण डायग्रामॅटिक व्ह्यू बघितलेला आहे. म्हणजे ही जी हीट आहे दिस हीट it is used to overcome the intermolecular forces of attraction and therefore the temperature it remains constant. म्हणजे ही जी हीट आहे ही हीट यूज होते and this heat it is used to overcome the intermolecular forces of attraction and such a heat in which ice it is transformed into water at constant temperature and heat is absorbed during this process and this heat it is used to overcome the intermolecular forces of attraction. This heat is called as the latent heat of fusion of ice. म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस असं आपण म्हणतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे किंवा नुसतं लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हटलं इतर सबस्टन्सेसच्या बाबतीत तरी पण चालेल. मग हे झालं लेटंट हीट ऑफ फ्युजन. आणि मग हा जो टाइम पिरियड आहे फ्रॉम 22 मिनिट्स ऑनवर्ड्स या टाइम पिरियड मध्ये सुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. किती आहे ते टेम्परेचर फ्रॉम सी टू डी इट इज 100 डिग्री सेल्सिअस. मग हे जे टेम्परेचर आहे इट इज रिमेनिंग कॉन्स्टंट बिकॉज हिअर देर इज लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. इथं काय आहे लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. आणि मग लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन आपण कसं डिफाइन करणार आहोत. सो द लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन इज द हीट विच इज absorbed at constant temperature when water it is converted into its vapor form and this heat that is the latent heat of vaporization it is used to overcome the intermolecular forces of attraction which we have already studied. It is used to overcome these intermolecular forces of attraction and the latent heat of this is known as the latent heat of vaporization. म्हणजे it is the heat which is absorbed at constant temperature. परत इथं कॉन्स्टंट टेम्परेचरला महत्व आहे. म्हणजे या पिरियड मध्ये टेम्परेचर इट रिमेन्स कॉन्स्टंट. हे झालं लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्यानंतर लेटंट हीट ऑफ फ्युजन. आणि मग अजून एक नवीन क्वांटिटी या ठिकाणी येते कारण क्वांटिटीज फिजिकल सायन्सेस म्हटलं की क्वांटिटीज येतात. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं की अजून एक क्वांटिटी आहे स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. सो व्हॉट इज दिस स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. So the amount of heat energy absorbed by a unit mass of solid at a constant temperature. म्हणजे प्रत्येक शब्द नीट लक्षात घ्या. Amount of heat which is absorbed by a unit mass of solid or which is absorbed at constant temperature. थोडंसं पुस्तकाप्रमाणे सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. The amount of heat energy which is absorbed at a constant temperature by unit mass of a solid during the transformation phase that is from the solid form to the liquid form it is known as latent heat of fusion of that solid. हे झालं latent heat of fusion. आणि फ्युजनचा अर्थ काय होतो मेल्टिंग. फ्युजन म्हणजे काय आहे मेल्टिंग. म्हणजे फ्युजन हा सायंटिफिक वर्ड आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये मेल्टिंग असं म्हणतो. आणि मग हे झालं लेटंट हीट ऑफ फ्युजन. मग लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन कशाला म्हणणार आपण स्पेसिफिक लेटंट हीट. नॉट ओनली हे म्हणजे लेटंट हीट नाही स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो द अमाउंट ऑफ हीट एनर्जी which is absorbed at constant temperature by unit mass of a liquid during transformation from a liquid phase into a gaseous phase it is known as the specific. specific शब्द इथे महत्वाचा आहे. it is known as the specific latent heat of vaporization of this liquid substance. म्हणजे अशा पद्धतीने स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन अँड स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. परत एकदा बघूयात आपण स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन कशाला म्हणायचं
So the amount of heat energy which is absorbed at a constant temperature when a solid it is converted into its liquid form, this heat it is known as by unit mass of a solid. मग युनिट मास म्हणजे काय, 1 ग्रॅम 1 किलोग्रॅम हे महत्वाचं आहे. 1 ग्रॅम किती अब्सॉर्ब करेल, 1 किलोग्रॅम असेल तर किती अब्सॉर्ब करेल, त्याला आपण काय म्हणतो, युनिट मास म्हणतो. म्हणजे बाय युनिट मास ऑफ अ सॉलिड इट इज नोन ॲज द स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ दॅट सॉलिड. म्हणजे स्पेसिफिक हा वर्ड आहे कारण तिथे जे मास आहे इट इज द युनिट मास अँड दिस इज स्पेसिफिक फॉर दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स, आणि म्हणून त्या ठिकाणी स्पेसिफिक हा वर्ड आपण यूज करायचा आहे. आणि मग स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन आहे, स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. मग इथे प्रश्न येतो की हाऊ टू मेजर, व्हॉट इज द युनिट ऑफ दिस स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन और स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग इथं युनिट मासला महत्व आहे, म्हणजे पर किलोग्रॅम पर ग्रॅम याला महत्व आहे. मग एमकेएस युनिट किंवा एसआय युनिट जे आहे स्पेसिफिक लेटंट हीटचं ते युनिट होईल जूल पर किलोग्रॅम, आणि जे सीजेस युनिट आहे ते होईल कॅलरीज पर ग्रॅम, किंवा आपण किलो ज्यूस पर किलोग्रॅम असं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने हे युनिट्स आहेत. बिकॉज हीट एनर्जी इट इज मेजर्ड इन ज्यूस अँड मास इट इज मेजर्ड इन ग्रॅम्स. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जो टेबल आहे तो टेबल थोडासा बघा. वेगवेगळ्या सबस्टन्सेसची त्या ठिकाणी तुम्हाला specific latent heat of fusion and specific latent heat of vaporization it is given there. आणि अजून आपल्या तिथे क्वेश्चन पण विचारलेला आहे. तर हा जो क्वेश्चन आहे हा ब्रेन पॉवर मधला क्वेश्चन आहे, आणि तिथे हे विचारलेलं आहे की इफ वी आर डुईंग द रिव्हर्स प्रोसेस, म्हणजे आपण जर रिव्हर्स प्रोसेस करत आहोत, म्हणजे इफ दिस गॅसियस substance in the gaseous state it is converted into the liquid state, or liquid state it is converted into the solid state, then whether the temperature will remain constant. आणि मग त्या ठिकाणी स्पेसिफिक लेटंट हीट आहे का, टेम्परेचर कॉन्स्टंट राहील का. सो टेम्परेचर विल रिमेन कॉन्स्टंट अँड हिअर दिस टेम्परेचर इट रिमेन्स कॉन्स्टंट बिकॉज हिअर द हीट इट इज गिवन आउट. म्हणजे हीट जी आहे इट इज नॉट ऍब्झॉर्ब इन द रिव्हर्स प्रोसेस. म्हणजे गॅसियस कडून ज्यावेळेस गॅसियस स्टेट मधनं लिक्विड स्टेट मध्ये येईल, लिक्विड स्टेट मधनं सॉलिड स्टेट मध्ये येईल, त्यावेळेस हीट ऍब्झॉर्ब होणार नाही. हीट ही काय होणार आहे, हीट विल बी गिवन आउट, हीट विल बी इव्हॉल्व्ड. आणि मग हे इथे तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्या क्वेश्चनचे आन्सर्स पण आपण डिस्कस केलेले आहेत. आणि मग हे जे आहे हे चॅप्टर आज होमवर्क साठी तुम्ही इथं वाचायचं. हे डेफिनेशन समजून घ्यायचे, ते आहे त्या लँग्वेज मध्ये लिहिण्याचा, वाचण्याचा आणि वारंवार ते लिहून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपले स्पेलिंग चुकतात का याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि मग ह्या सगळ्याची प्रॅक्टिस तुम्हाला लागणार आहे. सारखं सारखं वाचायचंय, जसं मी सांगितलंय थरो रिडिंग इज इम्पॉर्टंट. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तो विचारायला हरकत नाहीये.